नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक 8 त्यातील समास 5 ज्याचे की शीर्षक आहे स्थूल पंचमहाभूते ह्याचं वाचन करणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर म्हणजे सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 8 समास 5 स्थूल पंचमहाभूते. हे सारे दृश्य विश्व पंचभूतांपासून झाले, अर्थात आपल्याला आढळणारे सगळे पदार्थ पंचभूतात्मक असले पाहिजे. प्रत्येक महाभूताचा प्रधान गुण पूर्वी सांगून झालाच आहे. तेव्हा या समासामध्ये पृथ्वीपासून, पाण्यापासून, तेजापासून व वायूपासून बनलेले पदार्थ कोणते हे वर्णन आहे. आकाशाचे गुणधर्म पाहता त्यास सद्वस्तू मानावयास हरकत नाही असा आक्षेप घेऊन ते तसे का मानता येत नाही हेही नीट समजावून सांगितले आहे. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. समास 5 स्थूल पंचमहाभूते. स्थूल पंचमहाभूते स्वरूपा का शभेदोनाम. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. केवळ मूर्खते नेणे म्हणून घडले सांगणे, पंचभूतांची लक्षणे विशद करुनी. प्रथम पृथ्वीपासून झालेले पदार्थ सांगतात. जो अगदीच मंद बुद्धीचा आहे त्याच्या लक्षात येणार नाही, म्हणून पंचभूतांची लक्षणे अधिक स्पष्टपणे सांगावी लागत आहेत. पंचभूतांचा कर्दम झाला, आता नवचे वेगळा केला, परंतु काही एक वेगळाला करू न दाऊ. वास्तविक ही पंचमहाभूते परस्परात मिसळून त्यांचा जणू काही चिखल झाला आहे. आता त्यांना एकमेकांपासून वेगळे काढणे शक्य नाही, तरी त्यातले त्यात जेवढे वेगळेपण दाखवता येणे शक्य आहे तेवढे दाखवतो. पर्वत पाषाण शिळा शिखरे, नाना वर्णे लहान थोरे, खडे गुंडे बहु प्रकारे, जाणीजे पृथ्वी. पर्वत, दगड, मोठे दगड, शिखरे, त्यांचे नाना प्रकारचे रंग, लहान मोठे आकार, खडे गोटे हे सारे पृथ्वीमय समजावे. नाना रंगांची मृतिका, नाना स्थळोस्थळी जे का, वाळुके वाळू अनेका, मिळून पृथ्वी. निरनिराळ्या जागी आढळणारी निरनिराळ्या रंगांची माती, जाड बारीक असे वाळूचे अनेक प्रकार पृथ्वीमय असतात. पुरे पट्टणे मनोहरे, नाना मंदिरे दामोदरे, नाना देवालये शिखरे, मिळून पृथ्वी. गावे, सुंदर शहरे, नाना प्रकारची साधी व रत्नखचित मंदिरे, मंदिरांची अनेक प्रकारची शिखरे पृथ्वीमय असतात. सप्तद्वीपावती पृथ्वी, काये म्हणून सांगावी, नवखंडे मिळून जाणावी वसुंधरा. पृथ्वी 7 द्वीपांमध्ये विभागली आहे, तिचे वर्णन किती सांगावे. 9 खंडे मिळून सगळी पृथ्वीच आहे. 9 खंडे अशी इलावृत्त, भद्राश्व, हरिवर्ष, किंपुरुष, केतुमाल, रम्यक, भरत, हिरण्यमय आणि उत्तर कुरु. नाना देव नाना नृपती, नाना भाषा नाना रीती, 184 उत्पत्ती, मिळून पृथ्वी. कितीतरी देवदेवता, कितीतरी राजे, निरनिराळ्या भाषा बोलणारे, निरनिराळ्या चालीरीतींचे लोक, असे 84 लक्ष योनींचे प्राणी, हे सारे मिळून पृथ्वीच होय. नाना उद्भसे जेवणे, नाना तरुवरांची बने, गिरिकंदरे नाना स्थाने, मिळून पृथ्वी. ओसाड राने, निरनिराळ्या मोठ्या झाडांनी भरलेली दाट जंगले, डोंगर, दऱ्या वगैरे निरनिराळी स्थळे सर्व मिळून पृथ्वीच होय. नाना रचना केली देवी, जे जे निर्मिली मानवी, सकळ मिळून पृथ्वी, जाणीजे श्रोती. निसर्गाने केलेल्या निरनिराळ्या रचना, माणसाने केलेल्या निरनिराळ्या रचना सगळ्या मिळून पृथ्वीच आहे हे श्रोत्यांनी ओळखावे. नाना धातू सुवर्णादिक, नाना रत्ने जे अनेक, नाना काष्ठ वृक्षादिक, मिळून पृथ्वी.
सोने, चांदी, लोखंड वगैरे निरनिराळे धातू, नाना प्रकारची रत्ने, अनेक प्रकारची लाकडे व झाडे हे सगळे मिळून पृथ्वीच होय. आता असो हे बहुवस, जडांश आणि कठीणांश, सकळ पृथ्वी हा विश्वास मानिला पाहिजे. ही उदाहरणे देणे आता पुरे. जे जे अचेतन आणि कठीण असते ते सारे पृथ्वीमय आहे असा विश्वास बाळगावा. यानंतर पाण्यापासून झालेले पदार्थ श्री समर्थ सांगतात. बोलिले पृथ्वीचे रूप, आता सांगिजेल आप, श्रोती ओळखावे रूप, सावध होऊनी. आतापर्यंत पृथ्वीचे रूप सांगितले, आता पाणी कसे आढळते ते सांगतो. श्रोत्यांनी पाण्याचे रूप लक्ष देऊन ऐकावे. वापी कूप सरोवर, नाना सरितांचे जे नीर, मेघ आणि सप्तसागर मिळून आप. विहीर, आड, तलाव, निरनिराळ्या नद्यातील पाणी, ढग आणि 7 समुद्र मिळून सगळे पाणीच आहे. आता येथे एक श्लोक आलेला आहे, त्याचा आपण अर्थ जाणून घेऊया. क्षार, क्षीर, सुरासर्पिदर्धी, इक्षुर्जलम तथा. याचा अर्थ आहे मिठाचा, दुधाचा, दारूचा, तुपाचा, दह्याचा, उसाच्या रसाचा आणि गोड पाण्याचा असे 7 समुद्र आहेत. क्षार समुद्र दिसता आहे, सकळ जनदृष्टी सपाहे, जेथे लवण होत आहे तोची क्षार सिंधू. खारट समुद्र नेहमी पाहण्यात येतो, तो सर्वांना ठाऊक आहे. त्यातून मीठ निघते म्हणून तो क्षार समुद्र होय. एक दुधाचा सागर, त्या नाव क्षीरसागर, देवे दिधला निरंतर उपमन्यासी. एक दुधाचा सागर आहे, त्याला क्षीर समुद्र किंवा क्षीरसागर म्हणतात. उपमन्यूला देवाने तो कायमचा देऊन टाकला आहे. हा उपमन्यू व्याघ्रपाद ऋषीचा मुलगा. घरची गरिबी फार म्हणून लहानपणी त्याची आई त्यास कालवलेले पीठ दूध म्हणून देत असे. एक दिवस बाहेर मित्राच्या घरी त्यास खरे दूध प्यायला मिळाले. घरी आल्यावर त्याने आईला तसले म्हणजे खरे दूध मागितले. तेव्हा आईने देवाजवळ ते मागण्यास सांगितले. उपमन्यूने तपश्चर्येने देवास प्रसन्न केले आणि खरे दूध पिण्यास मागितले. देवाने त्यास क्षीरसागरच देऊन तृप्त केले. एक समुद्र मध्याचा, एक जाणावा घृताचा, एक निखळ दह्याचा समुद्र असे. एक सागर दारूचा तर एक पातळ तुपाचा आहे. एक सागर निर्भेळ दह्याचा आहे. एक उसाच्या रसाचा, एक तो शुद्ध जळाचा, ऐसा 7 समुद्रांचा वेढा पृथ्वीयेसी. एक सागर उसाच्या रसाच्या तर एक शुद्ध गोड्या पाण्याचा आहे. या पृथ्वीभोवती अशा 7 समुद्रांचा वेढा आहे. एवं भूमंडळीचे जल, नाना स्थळींचे सकळ, मिळून अवघे केवळ आप जाणावे. याप्रमाणे पृथ्वीवर व सभोवती अनेक ठिकाणी पाणी आहे, ते सगळे मिळून पाणीच होय. पृथ्वीगर्भी किती एक, पृथ्वीम तरी आवरणोदक, तिही लोकींचे उदक मिळून आप. पृथ्वीच्या पोटात पाणी आहे, पृथ्वीच्या सभोवती पाणी आहे, असे तिन्ही लोकातील मिळून पाणीच होय. नाना वल्ली बहुवस, नाना तरुवरांचे रस, मधपारा अमृत विष मिळून आप. पुष्कळ प्रकारच्या वेली, अनेक प्रकारच्या झाडांचे रस, मध, पारा, अमृत, विष हे सारे पाणीच होय. नाना रस स्नेहाधिक, याही वेगळे अनेक, जळा वेगळे आवश्यक आप बोलिजे. तेलाप्रमाणे स्निग्ध असे अनेक पातळ पदार्थ आहेत, ते पाण्याहून निराळे दिसतात, पण ते सारे पाणीच समजावे. सारद्र आणि शीतळ, जळासारिखे पातळ, शुल्कित श्रोणित मूत्रलाळ आप बोलिजे. पाण्यासारखे पातळ पदार्थ उदाहरणार्थ रेत, रक्त, मूत्र, लाळ इत्यादी जे ओले आणि थंड असतात ते सगळे पाणीच होय. आप संकेते जाणावे, पातळ बोले ओळखावे, मृद शीतळ स्वभावे आप बोलिजे. सारांश, आप म्हणजे पाणी या खुणांवरून ओळखावे. जो पदार्थ स्वाभाविकपणे पातळ, ओला, मऊ व थंड असतो तो पाणीमय असतो. झाला आपाचा संकेत, पातळ मृद गुळगुळीत, स्वेद श्लेष्मा अश्रू समस्त आप जाणावे. पाण्याची खूण सांगून झाली. जे जे पातळ, मऊ, गुळगुळीत असते, उदाहरणार्थ घाम, कफ, अश्रू इत्यादी, ते सारे पाणीच होय. यानंतर तेजाच्या संकेताचा वर्णन करतात.
तेज ऐका सावधपणे, चंद्र सूर्य तारांगणे, दिव्य देह सतेजपणे, तेज बोलिजे. आता तेजाबद्दल सांगतो, ते सावधपणे ऐकावे. चंद्र सूर्य तारांचा समूह, तेजोमय दिव्य देह हे सगळे तेजमय होय. जेथे उष्णता व दाहक सामर्थ्य असते, जेथे प्रकाश आढळतो, तेथे तेज आहे असे समजावे. वन्ही मेघी विद्युल्यता, वन्ही सृष्टी संहारिता, वन्ही सागरा जाळिता, वडवा नरू. तेज म्हणजे अग्नी होय. मेघामध्ये विजेच्या रूपाने अग्नी आढळतो. प्रलयकालचा अग्नी सृष्टीचा संहार करतो. वडवाग्नी सागराला जाळतो. वन्ही शंकराचे नेत्रींचा, वन्ही काळाचे क्षुधेचा, वन्ही परीग भूगोळाचा, तेज बोलिजे. शंकराच्या तिसऱ्या नेत्रामध्ये अग्नी आहे. काळ सर्व भक्षक आहे. अग्नी हा काळाची भूक आहे. तो सर्वांना जाळून खाऊन टाकतो. अग्नी सर्व पृथ्वीला वेढून आहे. पृथ्वीवर केव्हाही कोठेही आग लागते. हे सगळे तेजाचेच प्रकार समजावे. जे जे प्रकाश रूप, ते ते तेजाचे स्वरूप, शोषक उष्णादी आरोप, तेज जाणावे. जे जे प्रकाशमय आहे, ते ते सारे तेजाचे रूप होय. शोषण करणारे किंवा वाळवणारे किंवा कोरडे करणारे किंवा उष्ण हे सगळे शब्द तेजाचे अस्तित्व दाखवतात. यानंतर वायूच्या खुणा श्री समर्थ आता वर्णन करतात. वायू जाणावा चंचल, चैतन्य चेतवी केवळ, बोलणे चालणे सकळ वायोमुळे. वायू चंचल असतो. वायूमुळे जिवंतपण असते. जिवंतपण म्हणजे चैतन्य होय. चेतनेमुळे जीव प्राणी हालचाल करतात. प्राण्यांचे बोलणे चालणे सगळे काही वायूंमुळे घडते. हाले डोले तितुका पवन, काही न चले पवने विण, सृष्टी चाळाया कारण, मूळ तो वायो. दृश्य वस्तूंमधील सर्व हालचाल वायूच्या सामर्थ्याने चालते. वायू नसेल तर सगळी हालचाल थंड पडेल. या विश्वामधील सर्व घटनांची घडामोड मुळात वायूनेच चालते. चलन वलन आणि प्रासारण, निरोध आणि अकोचन, सकळ जाणावा पवन चंचल रूपी. चलन वलन, पसरणे, प्रतिकार करणे, आकुंचन पावणे या सर्व क्रिया चंचल वायूमुळेच घडून येतात. प्राण अपान आणि व्यान, चौथा उदान आणि समान, नाग कुर्म कर्कश दान, देवदत्त धनंजये. वायू प्राण रूपाने शरीरात राहतो. प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे 5 मुख्य प्राण आहेत. नाग, कुर्म, कृकल, देवदत्त व धनंजय हे 5 उपप्राण आहेत. प्राणाचे स्थान हृदय, अपानाचे स्थान गुद, व्यान सर्व शरीरभर व्यापून राहतो, उदानाचे स्थान कंठ, समानाचे स्थान नाभी. प्राण जिवंत ठेवतो. अपान मलमूत्र विसर्जन करतो. व्यान सांध्यातील हालचाल करतो. उदान अन्नजलाचे विभाग करतो व स्वप्न दर्शन करतो. समान सर्व शरीरास अन्नरस पोहोचवतो. नागाचे कार्य ढेकर किंवा उचकी येणे. कुर्माचे कार्य पापण्यांची उघडझाप करणे. कृकलाचे कार्य शिंक येणे. देवदत्ताचे कार्य जांभई देणे. धनंजयाचे कार्य मेल्यावरही शरीरास व्यापून राहणे. जितुके काही होते चरण, तितुके वायोचे लक्षण, चंद्र सूर्य तारांगण वायोची धरता. विश्वामध्ये जी गती आढळते, जी हालचाल दिसते, ते सगळे वायूचे लक्षण समजावे. चंद्र, सूर्य व तारा समूह यांना आपल्या स्थानावर धरून ठेवणारा केवळ वायूच आहे. आता यानंतर शेवटी आकाशाच्या संकेताचे वर्णन श्री समर्थ करतात. आकाश जाणावे पोकळ, निर्मळ आणि निश्चळ, अवकाश रूप सकळ आकाश जाणावे. आकाश पोकळ आहे, निर्मळ आहे आणि स्थिर आहे. 10 दिशांना पसरलेला जो असीम अवकाश आहे, तोच आकाश समजावा. आकाश सकळास व्यापक, आकाश अनेकी एक, आकाशामध्ये कौतुक चहू भूतांचे. आकाश सर्व विश्वाला व्यापून आहे. ते अनेकांमध्ये एकपणाने राहते. पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 भूतांचा सर्व पसारा आकाशामध्ये असतो. आकाशा ऐसे नाही सार, आकाश सकळाहून थोर, पाहता आकाशाचा विचार स्वरूपा सारिखा. आकाशा इतके सूक्ष्म दुसरे काही नाही. आकाश सर्वाहून मोठे आहे, विशाल आहे. आकाशाचा विचार करू लागले म्हणजे परब्रह्माचा विचार करतो की काय असा भास होतो. परब्रह्म अत्यंत सूक्ष्म आणि तितकेच विशाल आहे. आकाश सुद्धा अतिसूक्ष्म व विशाल आहे. म्हणून आकाश आणि परब्रह्म समान वाटतात. तव शिष्य केला आक्षेप, दोहीचे सारखेची रूप,
तरी आकाशची स्वरूप का म्हणू नये. येथे शिष्याने असा आक्षेप काढला की आकाशाचे व ब्रह्माचे रूप जर सारखेच आहे तर आकाश हेच ब्रह्म आहे असे का म्हणू नये. आकाश स्वरूपा कोण भेद, पाहता दिसती अभेद. आकाश वस्तूच स्वतः सिद्ध का न म्हणावी. आकाश आणि ब्रह्म यात भेद काय. सहज पाहिले तर दोघात अभेद दिसतो. मग आकाश हेच स्वतः सिद्ध ब्रह्म आहे असे का म्हणू नये. हा आक्षेप फारच महत्वाचा आहे. दृश्य विश्वामध्ये अनंत गोष्टी आहेत, पण परब्रह्माला दृष्टांत देताना फक्त आकाशाचाच उपयोग करतात. तेही योग्यच आहे, कारण आकाश व परब्रह्म यांची लक्षणे वरून तरी सारखीच आढळतात. वस्तू अचळ अढळ, वस्तू निर्मळ निश्चळ. तैसेंची आकाश केवळ वस्तू सारिखे. परब्रह्म अचल आहे, अढळ आहे, निर्मळ आहे, निश्चळ आहे. आकाश देखील अगदी तसेच आहे. हे जर खरे तर आकाशच ब्रह्म आहे असे का म्हणू नये. ऐकोनी वक्ता बोले वचन, वस्तू निर्गुण पुरातन. आकाशा अंगी सप्तगुण, शास्त्री निरोपिले. ब्रह्मदर्शन होण्यासाठी साधकाला दृश्याचे महाद्वार ओलांडावे लागते असे श्री समर्थांनी गेल्याच समासात सांगितले. पंचभूतांपैकी पृथ्वी, आप, तेज व वायू ही 4 भूते साधनाने ओलांडणे कठीण जात नाही. मनाने त्यांची कल्पना करता येते व कल्पनेने कल्पना नाहीशी करणे साधते. परंतु आकाशाची कल्पना करता येत नाही. ते शून्य आहे, रिकामे आहे. साधकाचे मन तेथे लय पावते. परमार्थामध्ये शून्याचा अनुभव हा एक मोठा अनुभव समजतात. परंतु ब्रह्म काही शून्य नव्हे, ते आनंदमय आहे. म्हणून आकाशमय वृत्ती झाली तरी स्वरूप दर्शन झालेले नाही हे विसरू नये. शिवाय मन कायमचे लय पावलेले राहत नाही. ते देहावर येतेच आणि तसे आले की पुन्हा दृश्याचे भान परत येते. म्हणून शून्याच्याही पलीकडे जाऊन मन उन्मन होते, तेव्हाच ब्रह्मदर्शन घडते. हे वर्म आहे. शिष्याचा आक्षेप ऐकून मग वक्ता उत्तर देऊ लागला. ते असे, ब्रह्मवस्तू निर्गुण आहे, तशीच ती सनातन म्हणजे कायम टिकणारी आहे. पण शास्त्रकारांनी आकाशाचे 7 गुण सांगितले आहेत. काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान, शून्यत्व पाहो. ऐसा सप्तविध स्वभाव आकाशाचा. काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान आणि शून्यपणा हे 7 प्रकारचे गुण आकाशाचे स्वभाव धर्म आहेत, ते पाहून घ्यावे. ऐसे शास्त्राकारे बोलिले, म्हणून आकाशभूत झाले. स्वरूप निर्विकार संचले, उपमेरहित. शास्त्रकारांनी असे सांगून ठेवले आहे. त्यावरून आकाश हे पंचभूतांपैकी एक मानले आहे. उलट ब्रह्मस्वरूप निर्विकार आहे व सगळीकडे अविकारीपणाने गच्च भरलेले आहे. त्याच्यासारखे दुसरे काहीच नाही. सांगण्याचे 2 मुद्दे असे की ब्रह्मवस्तू कोणी बनवलेली नाही, ती स्वतः सिद्ध आहे, म्हणूनच ती सनातन आहे. आकाश मायेतील त्रिगुणांपैकी तमोगुणाची निर्मिती आहे. प्रलयकाली ते जेथून आले तेथे लय पावते, म्हणूनच ते सनातन नाही. शिवाय ब्रह्मवस्तू कल्पनेच्या पलीकडे आहे. त्यामुळे आहेपणाने त्या वस्तूबद्दल काहीच सांगता येत नाही. तेथे गुण नाहीत व कोणताही विकार नाही. आकाश इंद्रियांना भासते, त्याच्याबद्दल आहेपणाने सांगता येते. तेथे गुण आहेत व विकार पण आहेत. अर्थात आकाश कितीही व्यापक आणि निश्चळ असले तरी ते ब्रह्म होऊ शकत नाही. काचबंदी आणि जळ, सारिखेच वाटे सकळ. परी एक काच एक जळ, शहाणे जाणती. काचा बसवलेली जमीन आणि पाणी दोन्ही इतकी सारखी दिसतात की त्या जमिनीवर पाणीच आहे असे समजून माणूस फसतो. परंतु शहाणे लोक काचेच्या जमिनीला काचेची जमीनच म्हणतात, पाणी म्हणत नाहीत. दोन्हींमधील फरक ते बरोबर ओळखतात. रुवामध्ये स्फटिक पडिला, लोकी तद्रूप देखिला. तेणे कपाळ मोक्ष झाला, कापूस न करी. कापसाच्या राशीवर जर स्फटिक पडला तर तो अगदी कापसाप्रमाणे दिसतो, पण त्याच्यावर जर डोके आपटले तर डोके फुटते. नुसत्या कापसावर डोके आपटले तर ते फुटत नाही. तंदुलामध्ये श्वेत खडे,
तंदुला सारी खेच वाकुडे, चाऊ जाता दात पडे तेव्हा कळे. तांदळामध्ये पांढरे खडे असतात. त्यांचा आकार अगदी तांदळासारखाच असतो, पण ते जर घासात आले तर दात पडतात व तेव्हा समजते की तो खडा होता, तांदूळ नव्हता. त्रिभागामध्ये खडा असे, त्रिभागा सारी खाच भासे, शोधू जाता वेगळा दिसे कठीणपणे. चुना, वाळू व ताग यांचे मिश्रण करून ते घोटतात, त्यास त्रिभाग म्हणतात. ते अगदी मऊ बनते. त्यामध्ये जर एखादा खडा असला तर त्याच्या कठीणपणामुळे तो निवडून काढता येतो. एरवी तो अगदी त्रिभागासारखाच दिसतो. गुळासारिखा गुळ दगड, परी तो कठीण निचाड, नागकांडी आणि वेखंड एक म्हणू नये. गुळाने सर्व बाजूने माखलेला दगड बरोबर गुळाच्या खड्यासारखा दिसतो, पण तो आत बाहेर संपूर्ण कठीणच असतो. तसेच नागकांडी आणि वेखंड बाहेरून अगदी सारखे दिसतात, पण त्यांना कोणी एक म्हणत नाही. सोने आणि सोनपित एकची वाटती केवळ, परी पितळेसी मिळता ज्वाळ काळीमा चढे. सोने आणि सोनपितळ वरून पाहिले तर अगदी सारखे वाटतात, पण पितळ आगीत तापवले तर काळे पडते, अर्थात सोने काळे पडत नाही. असो हे हीन दृष्टांत, आकाश म्हणजे केवळ भूत, ते भूत आणि अनंत एक कैसे. असो हे हीन दृष्टांत देऊन आकाश आणि परब्रह्म कसे एकरूप नाहीत हे दाखवणे पुरे झाले. आकाश हे पंचभूतांपैकी केवळ एक भूत आहे. मायेतून ते निर्माण होते, अर्थात मायेच्या पलीकडे असणारे अनंत ब्रह्म आणि मायेच्या अलीकडे असणारे आकाश दोन्ही एकच असू शकत नाहीत. वस्तुसी वर्णची नसे, आकाश श्याम वर्ण असे, दोहीस साम्यता कैसे करीती विचक्षण. रंग असणे हा गुण इंद्रियांवर अवलंबून असतो. आकाश नील वर्ण आहे, पण ब्रह्मवस्तू अतिंद्रिय आहे. तिच्या ठिकाणी शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध नाही. ती निर्गुण आहे. तिला रंग असणेच शक्य नाही. म्हणून शहाणे लोक दोहोंचे साम्य मानित नाहीत. असा हा विषय चालू असता श्रोत्यांनी मध्येच आणखी एक आक्षेप उपस्थित केला आहे. तो असा: श्रोते म्हणती कैचे रूप, आकाश ठाईंचे अरूप, आकाश वस्तूच तद्रूप भेद नाही. आकाशाचा रूपाचा प्रश्नच नाही. आकाशाला मुळातच काही रूप नाही, म्हणून आकाश ब्रह्माशी तद्रूप आहे. दोघांमध्ये मुळीच भेद नाही असे का म्हणू नये. चहूभूतास नाश आहे, आकाश कैसे नासता आहे, आकाशास नस आहे वर्ण व्यक्ती विकार. 5 भूतांपैकी 4 भूतांना नाश आहे, पण आकाशाला मात्र नाश नाही. त्याचप्रमाणे आकाशाला रंग नाही, व्यक्त आकार नाही, कोणता विकार नाही. आकाश अचल दिसते, त्याचे काये नासो पाहते, पाहता आमुचे निमते आकाश शाश्वत. शिवाय आकाश अचल दिसते, त्याचे काहीच नाश पावत नाही, म्हणून आमच्या मताप्रमाणे आकाशच शाश्वत ब्रह्म आहे. ऐसे ऐकोन वचन, वक्ता बोले प्रतिवचन, ऐक आता लक्षण आकाशाचे. यानंतर आक्षेपास दिलेले उत्तर ऐकावे. श्रोत्याचा आक्षेप ऐकून वक्त्याने उत्तर दिले ते असे: आकाशाचे लक्षण सांगतो ते ऐक. आकाश तमापासून झाले, म्हणून काम क्रोधे वेष्टिले, अज्ञान शून्यत्व बोलिले नाम तयाचे. आकाश तमोगुणापासून निर्माण झाले, त्यामुळे काम क्रोध वगैरे विकारांनी ते वेढलेले आहे. ते शून्यमय आहे, म्हणून अज्ञान हे नाव त्यास देतात. अज्ञाने काम क्रोधाधिक, मोह भये आणि शोक, हा अज्ञानाचा विवेक आकाशा गुणे. अज्ञानमय असल्यामुळे काम, क्रोध, मोह, भय, शोक इत्यादी विकार आकाशाच्या ठिकाणी असतात. आकाशाचा गुण अज्ञान व त्या अज्ञानाचे असे विवेचन करता येते. नास्तिक नकार वचन, तेची शून्याचे लक्षण, तयास म्हणती हृदय शून्य अज्ञान प्राणी. शून्य म्हणजे जे नाही ते नाहीपणाने सांगणे हेच शून्याचे लक्षण होय. जो प्राणी अज्ञानी आहे त्यास हृदय शून्य म्हणतात. त्याचे कारण हेच होय. आकाश स्तब्धपणे शून्य, शून्य म्हणजे ते अज्ञान, अज्ञान म्हणजे कठीण रूप तयाचे. आकाशाचा स्तब्धपणा हा शून्यमय आहे.
शून्य म्हणजेच अज्ञान होय. अज्ञान म्हणजे जडत्व, अर्थात आकाश स्थूल आहे, जड आहे, आकाश जड रूप आहे. ब्रह्माचा स्तब्धपणा चैतन्यमय आहे, ज्ञानमय आहे व सूक्ष्म आहे. आकाशाचे गुण त्याच्या उलट असल्याने दोन्ही एकरूप होऊच शकत नाही. कठीण शून्य विकारवंत तयास कैसे म्हणावे संत. मनास वाटे हे तद्वत आहाच दृष्टी. जड शून्य आणि विकारवंत आकाशाला सूक्ष्म सद्रूप निर्विकार ब्रह्माची बरोबरी कशी होईल. आकाश हे ब्रह्मासारखे आहे असे आपल्या मनास वाटते खरे, पण असे वाटणे हा वरवर पाहण्याचा परिणाम आहे. ही दृष्टी खरी नव्हे. अज्ञान कालवले आकाशी तया कर्दमा ज्ञान नासी. म्हणून या आकाशासी नाश आहे. अज्ञान आणि आकाश एकमेकांमध्ये मिसळलेले असतात. आत्मज्ञानाने त्या मिश्रणाचा नाश होतो, म्हणून आकाश नाशवंत आहे. तैसे आकाश आणि स्वरूप पाहता वाटती एक रूप. परी दोहींमध्ये विक्षेप शून्यत्वाचा. आकाश आणि ब्रह्मस्वरूप दोन्ही बरोबर पाहिले तर एकरूप आहेत असा भास होतो, पण आकाश शून्यरूप आहे आणि ब्रह्म शून्यरूप नाही. हा त्यांच्यामध्ये फारच मोठा फरक आहे. आहाच पाहता कल्पनेसी सारिखेच वाटे निश्चयेसी. परी आकाश स्वरूपासी भेद आहे. श्रोत्यांचा आक्षेप वरवर पाहणाऱ्याच्या दृष्टीने काही गैर नाही, कारण इंद्रियांच्या दृष्टीने बघितले तर मन वरवर पाहून कल्पना करते. त्या कल्पनेप्रमाणे आकाश आणि ब्रह्म अगदी सारखे आहेत असे निश्चितपणे वाटते, परंतु त्या दोन्हींमध्ये भेद आहे हे देखील तितकेच खरे आहे. उन्मनी आणि सुषुप्ती अवस्था सारिखेच वाटे तत्वता. परी विवंचून पाहो जाता भेद आहे. उदाहरणार्थ, उन्मनी अवस्था आणि गाढ झोपेची अवस्था बाहेरून सारख्याच आढळतात, परंतु अंतर्यामी उन्मनीमध्ये शुद्ध जाणीव जागी असते आणि सत्यस्वरूप ब्रह्माचा साक्षात स्पर्श होतो, तर सुषुप्तीमध्ये जाणीवेचा अज्ञानामध्ये संपूर्ण लय असतो आणि वृत्ती शून्य रूप होते. दोन्ही अवस्थांमध्ये असा मूलभूत भेद आहे. उन्मनी अवस्था ज्ञानाची तर सुषुप्ती अवस्था अज्ञानाची असते. खोटे खऱ्या सारिके भाविती. परी परीक्षवंत निवडिती. का कुरंगे देखो न भुलती मृगजयासी. जे खरे नाही ते खऱ्यासारखे भासले तरी परीक्षा करणारे लोक खऱ्याहून खोटे निवडून निराळे करतात. मृगजळाला बघून हरणे भुलतात व त्याच्या मागे धावतात. त्याचप्रमाणे अज्ञानी माणसांना आकाश ब्रह्मच आहे असे वाटते, ज्ञानी माणसांना तसे वाटत नाही. आता असो हा दृष्टांत बोलिला कळाया संकेत. म्हणोनी भूत आणि अनंत एक नव्हेती. दृष्टांताच्या सहाय्याने हा विषय सांगणे आता पुरे. आकाश आणि ब्रह्म यामधील फरक ध्यानात येण्यासाठी मागील दृष्टांत सांगितले. सारांश असा की पंचभूतांपैकी असणारे आकाश आणि सत्य ज्ञानमय व अनंत असणारे ब्रह्म एक नाहीत. आकाश वेगळेपणे पहावे, स्वरूपी स्वरूपची भावे. वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे असे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की द्रष्टा वेगळा राहून दृश्यपणाने आकाश बघू शकतो, परंतु ब्रह्मस्वरूप पाहण्यासाठी द्रष्ट्याला ब्रह्मस्वरूपच व्हावे लागते. दृश्याचा अनुभव आणि ब्रह्मवस्तूचा अनुभव या दोन्हींमध्ये हा फार मोठा फरक आहे. ब्रह्मवस्तू पाहण्यास ब्रह्मामध्ये विलीन व्हावे लागते. दृश्याच्या अनुभवात द्वैत ओलांडावे लागत नाही, तर ब्रह्मवस्तूच्या अनुभवात द्वैत ओलांडल्या वाचून भागत नाही. उपनिषदात अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की ब्रह्मवित ब्रह्मैव भवती. याचा अर्थ आहे ब्रह्म जाणणारा स्वतः ब्रह्मरूपच होतो. तोच दिव्य अनुभव श्री समर्थ स्वतःच्या प्रचितीने येथे सांगत आहेत. येथे आशंका फिटली, संदेह वृत्ती मावळली. भिन्नपणे नवचे अनुभवली स्वरूप स्थिती. हे सांगितल्यावर श्रोत्यांच्या संशयाचे निरसन झाले. त्यांची संदेह वृत्ती पार नाहीशी झाली. त्यांच्या बरोबर ध्यानात आले की ब्रह्माहून वेगळे राहून ब्रह्मस्थिती अनुभवता येत नाही.
आकाश अनुभवा येते स्वरूप अनुभवा परते, म्हणून या आकाशाते साम्यता न घडे. अनुभव घेणारा मी वेगळा राहून आकाशाचा अनुभव घेऊ शकतो, परंतु ब्रह्मस्वरूप अशा द्वैतमय अनुभवाच्या पलीकडे आहे. म्हणून आकाश आणि ब्रह्म दोन्ही एकच असू शकत नाहीत, दोन्हींमध्ये साम्यता नाही. दुग्धा सारिका जलांश निवडू जाणती राजहंस, तैसे स्वरूप आणि आकाश संत जाणती. दुधामध्ये पाणी मिसळले तर पाणी दुधासारखे दिसते, पण राजहंस ते पाणी निराळे काढू शकतो. त्याचप्रमाणे आकाश आणि ब्रह्म एकरूप दिसतात खरे, परंतु संत मात्र त्यांच्यातील भेद बरोबर जाणतात. सकळ माया गथा गोवी संत संगे हे उगवावी, पाविजे मोक्षाची पदवी सत्समागमे. मायेचा हा सारा दृश्यमय पंचभूतात्मक पसारा मोठाच गुंतागुंतीचा आहे, क्लिष्ट आहे. संतांच्या संगतीमध्ये राहून ही गुंतागुंत सोडवावी, अशा रीतीने संतांचा समागम करून मोक्षाची पदवी प्राप्त करून घ्यावी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्थूल पंचमहाभूते स्वरूप आकाश भेदो नाम समास 5वा. अशा रीतीने मंडळी येथे आपले दशक 8व्यातील समास 5व्याचे वाचन पूर्ण झालेले आहे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरि ओम हरि ओम हरि ओम.